मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस। दुसरीकडे शिंदे दिल्लीत गेल्यानं चर्चांना उधाण। शिंदेंनी दिल्लीत बडे नेते वकिलांच्याही भेटी घेतल्याची चर्चा। अचानक केलेल्या शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांची नजर। सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे। कहाणी सांगायला शिंदे दिल्लीला गेले असतील। नाना पटोलेंचा शिंदेंवर निशाणा। तर महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील। उदय सामंत यांचं वक्तव्य। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस। तर मी काही गैर केलेलं नाही, नोटीसला उत्तर देणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर। या कायद्याअंतर्गत सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही। विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। पटक पटक के मारेंगे हे आजही बोलतो। भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले। तर ठाकरे बंधूंनी अंबानींना मराठी बोलायला लावावं, दुबेंचं आव्हान। मराठी माणसाच्या घराच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी। अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर। तर बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परब यांना खडसावलं। मुंबई महापालिकेसह सर्व पालिका ठाकरे बंधूंनी एकत्र लढाव्या असा लोकांचा दबाव। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर महाविकास आघाडीतून कुणीही अजून बाहेर पडलेलं नाही, राऊतांकडून स्पष्ट। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार। नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट। सगळ्याच पक्षांनी स्वबळाची तयारी केल्याचंही वक्तव्य। नीलम गोरेंच्या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्याचा वरुण सरदेसाई यांचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई सुरक्षा रक्षकावर संतापले। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा। शेलू वांगणीमध्ये घर नको असलेल्या अर्जदारांना मुंबईत घरं मिळणार, बैठकीत आश्वासन। शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलीची विवस्त्र तपासणी। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली। संस्थाचालक आणि एका शिक्षिका अद्यापही फरार। साताऱ्याच्या सडा वाघापूरमध्ये कार दरीत कोसळली। व्हिडिओ समोर। अपघातामध्ये चालक गंभीररित्या जखमी। सुदैवानं फोटो स्टेशनखाली गाडीतून उतरलेले चौघे वाचले। सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून ओळखला जाणार। मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे साकारण्याचा सल्ला।